कणकवलीसारख्या सांस्कृतिक परंपरा जपणाऱ्या शहरात आगास फॅशन शो 2026 सारखा सर्जनशील उपक्रम होणे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे। या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातील तरुणांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळणार असून फॅशन डिझाईन आणि इंटेरियर सारख्या क्षेत्रात नव्या संधी निर्माण होतील। स्थानिक संस्कृती जपत आधुनिकतेकडे वाटचाल करण्यासाठी असे उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरतील। कणकवली नगरपंचायत तर्फे अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांना सहकार्य राहील असे कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी सांगितले। कणकवली येथील फ्लोरेट कॉलेज तर्फे आगास फॅशन शो 2026 हा उपक्रम 3 मे 2026 रोजी विद्या मंदिर हायस्कूलच्या पटांगणावर पार पडणार आहे। या उपक्रमाबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर, निवेदक निलेश पवार, किशोर कदम तसेच संचालिका सार्था कदम यावेळी उपस्थित होते। हा कणकवली शहरामध्ये 3 मेला विद्या मंदिरच्या मैदानावर त्या ठिकाणी होता। याचा फ्लोरेट कॉलेज गेली सिंधुदुर्गामध्ये 4 वर्ष याच्यामध्ये काम करतं आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं पहिलं डिग्री इंटेरियर आणि फॅशन डिझायनिंगचं मधलं पहिलं हे कॉलेज आहे, डिझायनिंग कॉलेज आहे। त्याचबरोबर इथल्या ज्या बॅचेसमध्ये जी मुलं होती त्या सगळ्यांना 100% प्लेसमेंट जी आहे ती आतापर्यंत त्या ठिकाणी मिळालेली आहे। म्हणजे कर्तृत्वान मुलं त्या ठिकाणी घडल्यामुळे हे झालेलं आहे। खरं तर अनेक फॅशन शो या जिल्ह्यामध्ये होतात किंवा महाराष्ट्रामध्ये होतात। प्रामुख्यानं हे फॅशन शो मॉडेलसाठी किंवा एक सौंदर्य स्पर्धा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं। पण या फॅशनमध्ये जे मुलं विद्यार्थी जे गारमेंट तयार करणार आहेत, काही डिझाईन करणार आहेत, काही त्या ठिकाणी ज्या आपण थीम दिलेल्या आहेत त्याच्यावर त्या ठिकाणी आधारित अशा पद्धतीनं ही कल्पना या फॅशन शोची आहे। त्याचबरोबर यापूर्वी म्हणजे 2-4 महिन्यापूर्वी ज्यावेळी आरंभचा कार्यक्रम या विद्यार्थ्यांनी या कॉलेजमध्ये घेतलेला होता त्यावेळी मी या कॉलेजमध्ये आलेलो होतो आणि ज्या थीम्सवर त्यांनी ज्या पद्धतीनं हे सगळा कार्यक्रम केलेला होता त्याला प्रचंड प्रतिसाद हा कणकवली शहरातनं या जिल्ह्यातनं मिळाला। जवळजवळ 400 ते 500 लोक हे त्या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आले। त्यांना ते डिझाईन असेल, गारमेंट असेल, हे सगळं त्यांना त्या ठिकाणी पसंतीला लोकांच्या उतरलं आणि फार मोठा व्यवसाय त्या निमित्तानं उभा राहिलेला। खरं तर सिंधुदुर्गातल्या फॅशन शोला, क्षेत्राला या निमित्तानं एक वेगळी दिशा ही त्या ठिकाणी मिळणार आहे आणि त्याचबरोबर या उपक्रमामुळे किंवा या फॅशन शोमुळे जे मेकअप आर्टिस्ट आहेत, मॉडेल्स आहेत, डिझायनर्स आहेत यांना त्या ठिकाणी एकत्र येण्यासाठी आणि एक व्यावसायिक प्लॅटफॉर्म मिळवण्यासाठी एक संधी त्या निमित्तानं उपलब्ध झालेली आहे आणि म्हणून या आगास फॅशन शोच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। मी कणकवलीवासियांना, जिल्हावासियांना या निमित्तानं एवढंच सांगेन की आपण याच्यामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हा, कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा, या फॅशन शोमध्ये त्या ठिकाणी सहभागी व्हा। आजपासून त्या ठिकाणी ही सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे, ऑडिशन सुरू झालेलं आहे। मोठ्या संख्येनं विद्यार्थी या याच्यामध्ये त्या ठिकाणी उतरत आहेत। डिझायनर्स असतील, मेकअपमॅन असतील, मॉडेल्स असतील, आर्टिस्ट असतील, वेगवेगळ्या स्तरावर त्या ठिकाणी लोक विद्यार्थी त्या ठिकाणी येत आहेत आणि म्हणून एक वेगळा कार्यक्रम, फॅशन शोच्या दुनियेतला एक वेगळा कार्यक्रम माझ्या कणकवली शहरामध्ये या 3 मेच्या दिवशी त्या ठिकाणी होणार आहे। कणकवली शहरवासियांनी, जिल्हावासियांनी आणि विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं आणि एक म्हणजे कणकवलीची एक सांस्कृतिक ओळख पुन्हा एकदा नव्यानं त्या ठिकाणी अधोरेखित करावी हा एक महत्त्वाचा विषय आहे। आणि मी सगळ्याच आमच्या हितचिंतकांना, जाहिरातदारांना आणि सगळ्यांना त्या निमित्तानं सांगतो की आपण एक सुंदर कार्यक्रम, आगास फॅशन शो, एक संस्मरणीय कार्यक्रम त्या ठिकाणी होईल अशा पद्धतीच्या नियोजनाला आम्ही लागलेले आहोत आणि मला विश्वास आहे की जे विद्यार्थी जे याच्यामध्ये सहभागी होतील ते सगळे त्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं न्याय देतील आणि कणकवलीकरांच्या, शहरवासियांच्या, जिल्हावासियांच्या पसंतीला हा फॅशन शो होतील। आपण नवीन आगास फॅशन शो हा कॉन्सेप्ट घेऊन येतोय। याच्यामध्ये मेकअप आर्टिस्ट,
मॉडेल्स असतील, डिझायनर्स असतील, हे सगळे आपले सिंधुदुर्गातलेच असणार आहेत. हा असा सिंधुदुर्गातला आपला स्वतःचा असा फॅशन शो आम्ही घेऊन येतोय. मी मेकअप आर्टिस्ट आणि मॉडेल्सना आवाहन करेन की त्यांनी स्वतःहून पुढे यावं आणि पार्टिसिपेट करावं. आमचा जिथपर्यंत रीच आहे आम्ही तिथपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतोय. आता या मीडियामधून जे कनेक्टेड होतील त्यांना आम्हाला या शोमध्ये पार्टिसिपेट करायला घ्यायला आवडेल. हे जे डिझायनर्स असणार आहेत, जे गार्मेंट डिझाईन करणार आहेत, हे आपल्या कॉलेजचेच फॅशन डिझायनिंगचे स्टुडंट्स असणार आहेत. त्यांचे जे वेगवेगळे थीम्स आहेत ते घेऊन एक त्याला इंडियन प्लॅटफॉर्म म्हणजे इंडियन टच देण्याचा प्रयत्न ते करणार आहेत. अशा वेगवेगळ्या ज्या कधीच तुम्ही सिंधुदुर्गामध्ये आतापर्यंत बघितलेल्या नव्हत्या अशा थीम्स घेऊन आम्ही येतोय. कधी आणि कुठे असतो हा फॅशन शो आपण 3 मेला विद्या मंदिरच्या ग्राउंडवर घेतोय. ह्याचा स्केल आपण खूप मोठा ठेवतोय. आता आपण जवळपास 150 पीपलना घेऊन हा शो पुढे नेतोय. की आगाज आपण एक नवीन संकल्पना सुरू करतो, तर ती इनोव्हेटिव्ह आणि क्रिएटिव्ह कल्पना मला त्यांनी सांगता क्षणी आवडली आणि ते म्हणाले की या कार्यक्रमाचं तुला संपूर्ण अँकरिंग करायचं आहे. ही एक नवीन गोष्ट होती आहे गडचिरोलीमध्ये. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला वाटते. आत्ता संचालिकांनी सांगितलं की अन्न वस्त्र निवारा ह्या प्राथमिक गरजा आहे, त्याच्यामध्ये वस्त्र म्हणजे फॅशनच्या माध्यमातून आज जगभरामध्ये ज्या काही घडामोडी होत आहेत त्याच्यामध्ये गडचिरोलीसारख्या एका ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भाग न राहता हा एक मेट्रोपोलियन शहराकडे वाटचाल करणारी सिटी होते. आणि त्यांचं एक ब्रीदवाक्य आहे की कमवा कोकणात, शिका कोकणात आणि कमवा मुंबईत. तर माझं प्रामाणिक असं मत आहे की आज जो रोजगार संपूर्ण मुंबईमध्ये जातो आहे तर फ्लोरेंटसारखी इथे कॉलेजेस निर्माण होऊन हा एक नवीन ब्रँड आणि एक नवीन आयाम निर्माण करण्याचं काम या फॅशन विश्वामध्ये इंटेरियर विश्वामध्ये करत आहे. तर मला वाटतं असं की ती इंडस्ट्री जी पुण्या मुंबईमध्ये आपण बघत होतो किंवा त्याचे रियालिटी शोज किंवा त्या ज्या फॅशनच्या चमचमते दुनियेमध्ये मुंबईला जाऊन आपल्याला तिकीट काढून बघावं लागत होतं, तर त्याची सुरुवात कुठेतरी आत्ता इथे झाली. नुसती सुरुवात झाली नाही तर त्यातून इथून काही कलाकार निर्माण होणार आहेत, काही क्रिएटिव्ह आर्टिस्ट निर्माण होणार आहेत, मॉडेल्स निर्माण होणार आहेत. जी दुर्लक्षित गोष्ट होती इथल्या एकूणच भागामध्ये त्याच्यातून एक नवा आयाम या आगाजमुळे मिळणार आहे. आणि ही जरी सुरुवात असली तरी ती खूप इनोव्हेटिव्ह आहे, क्रिएटिव्ह आहे. त्यांनी सांगितलं की ही फक्त ब्युटी मॉडेल्स आणि फॅशन एवढंच निगडीत नाही तर प्रत्येक आर्टिस्टला प्लॅटफॉर्म देण्याचं आणि त्याचा आत्मविश्वास द्विगुणित करण्याचं ते महत्त्वाचं काम फ्लोरेंट्स कॉलेज करते. आणि या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्राच्या नकाशावर आजपर्यंत वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून झळकतोच आहे. पण आगाज जेव्हा सादर होईल तेव्हा मला विश्वास आहे की आगाज पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून येईल आणि आमचे नगराध्यक्ष यांचं नेहमीच सांस्कृतिक कार्यामध्ये मोठं योगदान असतं. तर त्याच्यामधून ते सुद्धा काही इनपुट देतील. आणि इथली कणकवलीची बेसिकली सिंधुदुर्गामधून बिलॉंग करणारी जी मुलं आज इथे येत आहेत या कॉलेजमध्ये, ही 3री बॅच आहे. फर्स्ट, सेकंड इयर, थर्ड इयरची बॅच, ज्या माध्यमातून मुलांनी स्वतःचं एक प्लॅटफॉर्म निर्माण केलेला आहे आणि त्याच्यातून फ्रीलान्सिंग मोठ्या प्रमाणात निर्माण होईल. आणि जी मुंबई पुण्यामध्ये मेट्रोपोलियन सिटीजमध्ये ज्या इंडस्ट्रीज आपल्याला बघायला मिळत होत्या किंवा मी एंटरटेनमेंट क्षेत्रामध्ये आहे, मला माहिती आहे की ते मोठं फील्ड मुंबईमध्ये पुण्यामध्ये स्थित आहे. पण तरीसुद्धा माझ्यासारखा एक स्ट्रगलर कलाकार आहे, तो इथे धडपडतो आहे आणि ती इथे इंडस्ट्री निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि ते सोपं आहे. आजच्या इंटरनेटच्या जमान्यामध्ये आज आपण इथे जरी बोलत असतो तरीसुद्धा आपण जगाबरोबर कनेक्ट आहोत. या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टीचा जर वापर केला तर कणकवलीमध्ये होणारा कार्यक्रम हा जगभरामध्ये कशा पद्धतीने जाईल याचं आपण जास्तीत जास्त प्रयत्न करू. या निमित्ताने तोच आशावाद मला वाटतो आणि त्या आशावादातून नवी पालवी निर्माण होईल आणि त्याच्यातून नवीन रोजगार निर्माण होतील. पालकांचा आणि एकूणच इंडस्ट्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन जो मुलांचा वेगळा होता किंवा दृष्टिकोन चांगला असून सुद्धा जो प्लॅटफॉर्म मिळू शकत नव्हता तो कुठेतरी आगाज आणि फ्लोरेंट्स कॉलेज या निमित्तानं मुलांना देईल. आणि मुलं आता आपल्या सिंधुदुर्गातील मुलंसुद्धा वेगवेगळ्या सेलिब्रिटीज लेवलला आपला परफॉर्म करतील आणि त्याच्यातून खूप चांगली इथे उलाढाल होईल आणि त्याच्यातून इथे वेगवेगळे शोज निर्माण होतील आणि प्रत्येकाचा आत्मविश्वास द्विगुणित होईल असं मला वाटतं. या दरम्यान विराज गोसावी, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, सिंधुदुर्ग.